नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मगच्या येणाऱ्या अपकमिंग एपिसोडमध्ये घरात सुभेदार लेडीज सगळ्या बसलेल्या असतात. तेव्हा सायली येऊन आईला विचारते, आई घरात खूप आंबे आहेत, आंबावडी करू का, म्हणजे काहीतरी गोडाधोडाचं होईल. तेव्हा प्रिया मनात विचार करते की गोडाधोडाचं करायला हिचं काय एवढं, काय दोघांना केसमध्ये काय सापडलं तर असेल ना, अशा मनातल्या मनात विचार करते. तेव्हा आजी मध्येच म्हणते, तुम्हाला काय खायचे ते खा, मी तर नाही खाणार, मी खाईन आणि मला सगळे ओरडत बसतात. तेव्हा चैतन्य आणि अर्जुन तिथे येतात. आमची एक महत्त्वाची मीटिंग आहे, आम्ही तिथे चाललेलो आहोत आणि आता आपण दोघेही कोर्टात भेटू असं तो सायलीला सांगतो. तेव्हा सायली त्या दोघांनाही डबा देते. अर्जुन सायलीचं खूप कौतुक करतो, सकाळी उठून तू आमच्यासाठी डबा बनवलास त्यासाठी. तेव्हा इथे प्रिया विचार करते, या दोघांचा मूड इतका चांगला कसं काय, या दोघांच्या हाती काय लागलं तर नसेल ना. आणि प्रिया स्वतःच्या फोनला नेटवर्क नाही आहे असा बहाणा करून बाहेर जाण्याचा विचार करते. तेव्हा सायली तिला थांबवते आणि म्हणते, अगं इस्त्रीवाला येणार आहे, अश्विन भाऊजींचे कपडे काढून ठेव असं सांगते. अर्जुन आणि चैतन्य दोघेही एका अंडर कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंगच्या इथे जातात. चैतन्य अर्जुनला विचारतो सुद्धा की इथून का कोणी मेसेज करेल. ते पाहण्यासाठी ते दोघेही आतमध्ये जातात. तेव्हा एक माणूस स्वतःचा बोरिया बिस्तरा गुंडाळून पळत असतो आणि तो नेमका येऊन अर्जुनला धडकतो आणि त्याचं सगळं सामान पडतो. अर्जुन त्याचं सगळं सामान समेटत असताना त्याच्या हातात एक ID कार्ड सापडतं आणि ते ID कार्ड अर्जुन त्याला देऊ करतो. ते ID कार्ड बघून तो माणूस खूपच घाबरतो आणि तो तिथून पळायलाच सुरुवात करतो. अर्जुन त्या आश्चर्याने त्या ID कार्डला बघतो तर त्या ID कार्डवर हरीश शिंदे हे नाव असतं. अजिबात वेळ न घालवता दोघेही त्या माणसाचा पाठलाग करतात आणि कसंही करून त्या माणसाला पकडतात आणि त्या माणसाला विचारतात की तू कोण आहेस आणि तू कोणासाठी काम करतोस. तो त्याचं नाव पिंट्या असं सांगतो आणि हरीश शिंदे याचं ID कार्ड हे तुझ्याकडे कसं काय असं अर्जुन त्याला विचारतो. इकडे प्रिया सगळ्यांना मी घरची सून आहे आणि मला सगळ्यांच्या सवयी माहिती आहे असं मोठेपणा करत असते. तेव्हा विमल आणि सायली दोघेही मुद्दामून तिला विचारतात की सांग बघू कोणाकोणाच्या काय काय सवयी आहे. तेव्हा पूजा आजीसुद्धा होला हो देत अशी पटापट उत्तरं देईल ती सांगते. प्रिया म्हणते, हो बाबांना कसं सकाळी उठल्या उठल्या आधी कॉफी लागते, नंतर नाश्ता आणि नंतर मग परत कॉफी. तेव्हा कल्पना म्हणते, अगं हे उठल्यावर सकाळी काहीच खात पित नाही, आधी प्राणायाम करतात, मग अंघोळ झाल्यानंतर ते कॉफी घेतात. तेव्हा प्रिया कशी तरी सारवासारव करते, अहो आई तुम्हाला कॉफी लागते ना. तेव्हा पूर्ण आजी म्हणतात, अगं कल्पना उठल्या उठल्या आधी सगळ्यात आधी झाडांना पाणी घालते, मग नंतर ते काय कॉफी वगैरे घेते. तिथेही प्रिया खोटी पडते. इकडे चैतन्य आणि अर्जुन त्या माणसाला खाली ढकलून देऊ अशी भीती दाखवतात आणि त्याला बोलतं करतात. तेव्हा अर्जुन हरीशचा फोन लावायला सांगतो. हरीशचा फोन स्विच ऑफ आहे असं म्हणतो. तो फोन त्याच्याकडे असेल ह्याची शंका त्याला येते. तो फोन त्याच्याकडून परत मागतो. तो फोन स्विच ऑफ असतो त्याच्याकडे. तेव्हा तो फोन स्विच ऑन करतो आणि हरीशला फोन लावायला सांगतो आणि तो फोन आता हरीशचाच आहे हे कळल्यावर अर्जुन त्या पिंट्याच्या कानाखाली वाजवतो. इकडे प्रिया सगळ्यांना सांगते, अहो ज्याच्या त्याच्या सवयी ज्याने त्यानेच बघाव्यात. आई झाडाला पाणी घालतात की स्वतः पाणी पितात ह्याने काय फरक पडतोय. तेव्हा सायली म्हणते, फरक पडतो. आई जेव्हा झाडाला पाणी घालतात तेव्हा आपल्याला पूजेची तयारी करायला वेळ मिळतो आणि देवाला ताजी फुलं मिळतात. तेव्हा पूर्ण आजी म्हणते, अगं तूच तर म्हणत होती सगळ्यांच्या सवयी तुला माहिती करून घ्यायची आहेत आणि आता लगेच अशी म्हणते. तेव्हा प्रिया म्हणते, अहो आजी मला ना फक्त अश्विनच्या सगळ्या सवयी माहिती आहेत. अश्विनला कसं व्यायामासाठी अजिबात वेळ मिळत नाही ना, म्हणून मला त्याच्या डाएटकडे लक्ष द्यावं लागतं. अश्विनला व्यायामासाठी अजिबात वेळ मिळत नाही. तेव्हा सगळ्याही गालातल्या गालात हसायला लागतात आणि विमल म्हणते, अहो अश्विन दादा एकही दिवस व्यायामासाठी चुकत नाही, ते रोज सकाळी पहाटे न चुकता व्यायाम करतात. तेव्हा सायली म्हणते, हिने पहाट बघितली आहे का कधी. अर्जुन त्या माणसाला कान धरायला लावतो आणि त्याचं सगळं सामान चैतन्य तिकडे घेऊन येतो. अर्जुनने तिथे पोलिसांना सुद्धा बोलवलेलं असतं. पोलीस त्या माणसाला ताब्यात घेतात. अर्जुन त्या पोलिसांना रिक्वेस्ट करतो की हे सामान माझ्याकडे राहू द्यात, त्यात काही महत्त्वाचे एव्हिडन्स असू शकतात. तेव्हा पोलीस म्हणतात की असं करणं आम्हाला पॉसिबल नाही आहे. इकडे प्रिया सगळ्याची हुज्जत घालत असते, मी पाहिलेली आहे पहाट. अश्विन जे काही सकाळी म्युझिक लावून व्यायाम करतो ना, ते म्युझिक मीच सिलेक्ट करून देते. तेव्हा सावली म्हणते, भाऊजी व्यायाम करताना कुठलंही संगीत ऐकत नाही, उलट त्यांचं लक्ष पूर्णपणे व्यायामाकडे असतं. पूर्ण आजीसुद्धा म्हणतात, तुला माहीत नाही आहे ना, तू माहीत करून घे, त्या दिवशीसुद्धा तू मला चुकीची गोळी दिलेलीस. प्रिया कसं तरी करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करते, पण सगळ्यांनी एकत्र प्रश्न विचारल्यामुळे माझा गोंधळ उडालेला आहे असं म्हणते. कल्पनासुद्धा तिच्या होला हो देत, मी जेव्हा नवीन लग्न करून आलेली तेव्हा माझीसुद्धा अशी त प प व्हायची.
प्रियासुद्धा सगळं हळूहळू शिकेल. इकडे पोलीस अर्जुनला 10 मिनिटाचा वेळ देतात आणि ते सामान चेक करायला सांगतात. दोघेही कामाला लागतात आणि सगळं सामान चेक करतात. त्यांच्या हाती काही लागत नाही. अर्जुन परत एकदा नजर फिरवतो तेव्हा त्याच्या नजरेस एक डायरी सापडते. त्या डायरीमध्ये एक चिठ्ठी असते. ती चिठ्ठी हरीशने लिहिलेली असते. त्यात म्हणजे एक कबुली जबाब दिलेला असतो. त्याने मधुभाऊंच्या विरोधात जी साक्ष दिलेली आहे त्यासाठी तो साक्ष बदलणार होता. त्यावर हरीशने तारीखसुद्धा लिहिलेली होती. ती तारीख म्हणजे हरीशच्या मर्डरच्या काही दिवस आधीचीच होती. त्याचा सगळा अर्थ अर्जुन असा लावतो की हरीश जो आहे तो कोर्टात स्वतःची साक्ष बदलणार होता. तो पोलिसांना रिक्वेस्ट करतो की ही चिठ्ठी फॉरेन्सिक लॅबला पाठवा आणि ह्याचा रिपोर्ट मला लवकरात लवकर द्या, म्हणजे मला कोर्टात एव्हिडन्स म्हणून सादर करता येईल. आणि आत्ता फक्त ती बिल्डिंग कोणाच्या मालकीची आहे हे जाणून घ्यायचं असं आहे, एवढंच राहिलेलं आहे असं म्हणतो. तेव्हा चैतन्य विचार करतो की त्याचा एक कोणीतरी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ओळखीचा ऑफिसर असतो. तो त्याला लगेच फोन लावतो आणि ही बिल्डिंग कोणाच्या नावाने आहे असं विचारतो. तेव्हा ही बिल्डिंग कोणी SS बिल्डर्सच्या नावाखाली आहे असं सांगतो आणि आजचा भाग संपतो. येणाऱ्या अपकमिंग एपिसोडमध्ये अर्जुन हा कोर्टामध्ये जबरदस्त बॅटिंग करताना दिसलेला आहे. तो त्या पिंट्याला तिथे कोर्टात सादर करतो. हरीशचा खून झालेला असताना सुद्धा हा इसम मेसेजेस पाठवत होता आणि ज्या कन्स्ट्रक्शन बिल्डिंगमध्ये राहत होता ती बिल्डिंग म्हणजे महिपत शिखरे याच्या बिल्डिंग आहे आणि ह्या प्रकरणामध्ये महिपत शिखरे याची कसून चौकशी व्हावी अशी कोर्टाला विनंती करतो. सुद्धा त्याची अपील मंजूर करतो. आता पाहूया पुढे काय होणार ते पुढच्या भागात. धन्यवाद.